हॅलो एव्हरीवन. आपण HTML ट्युटोरियल सिरीज बघत आहोत. तर लास्ट सेशन मध्ये आपण टेबल्स बघत होतो. तर टेबल्स मध्ये जस्ट ओव्हरव्ह्यू करूयात. तर फर्स्टली आपण फेविकॉन क्रिएट केला होता. फेविकॉन क्रिएट करण्यासाठी ज्या स्टेप्स रिक्वायर्ड असतात त्या स्टेप्स आपण घेतलेल्या होत्या. त्यानंतर टेबल्स मध्ये आपण HTML टेबल मध्ये डेटा कसा अरेंज होतो रोज आणि कॉलम्सने ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर एखाद्या टेबलला जर आपल्याला बॉर्डर द्यायची असेल तर आपण बॉर्डर कशा पद्धतीनं डिस्प्ले करतो ते बघितलं होतं. बॉर्डरची जी विड्थ आहे किंवा हाईट आहे ते पण आपण मॅनेज केलेलं होतं. त्यानंतर आपण मॅनेज केलेलं होतं की आपण बॉर्डर टेबलला कशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. तर त्यासाठी कोलॅप्स टेबल बॉर्डर बघितली होती, टेबल बॉर्डर, राऊंड टेबल कॉर्नर्स बघितलेलं होतं, बॉर्डर स्टाईल आणि बॉर्डर कलर. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला कंपल्सरी स्टाईल ऍट्रिब्यूट लागतो. स्टाईल मध्ये आपण काय घेतलेलं आहे, बॉर्डर स्टाईल. तर बॉर्डर स्टाईल मध्ये जसं हे बॉर्डरच्या टाईप आहेत जसे की डॅश, डॉटेड, अशा पद्धतीनं आपण बॉर्डर्स घेऊ शकतो. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं की जर आपल्याला डबल बॉर्डर नको असेल तर आपण कोलॅप्स यूज केलेलं. त्याच्यानंतर टेबलला साईज द्यायचं असेल किंवा विड्थ द्यायची असेल तर या पद्धतीने आपण मॅनेज केलेलं होतं. जर आपल्याला टेबल 100% पाहिजे तर आपण विड्थ घेतलेली आणि त्याला 100% विड्थ प्रोव्हाइड केली होती. त्यानंतर त्या टेबलला आपण हाईट पण दिली होती. बरोबर. म्हणजे जसं आपल्याला टेबल रोला जर आपल्याला पाहिजे असेल देऊ शकतो, टेबलसाठी देऊ शकतो आणि टेबल डेटासाठी पण देऊ शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर आपण टेबल हेडर्स बघितले होते, व्हर्टिकल टेबल हेडर्स बघितलं होतं. अलाइन कसं करतो आपण टेबलला ते बघितलं होतं. त्यानंतर डेटाला आपण कॉलम स्पॅन मध्ये मल्टिपल कॉलम कसे घेऊ शकतो ते पण बघितलं होतं. आणि त्यानंतर आपण कॉलम स्पॅन पण बघितला होता. बरोबर. तर त्याच्यानंतर आपण टेबल कॅप्शन बघितलं. टेबल कॅप्शन म्हणजे काय की जर आपल्याला टेबलला एक स्पेसिफिक नेम द्यायचंय तर कसं देऊ शकतो ते बघितलं होतं. तर रन करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, रनला क्लिक करायचंय आणि रन विदाउट डिबगिंगला मी क्लिक करते. ठीक आहे. तर हे केल्यानंतर लास्टचं हे आउटपुट होतं ते ओव्हरव्ह्यू करते तुम्हाला. तर लास्ट मध्ये टेबल कॅप्शन बघितलं. टेबल कॅप्शन मध्ये बघा अशा पद्धतीचं आपण आउटपुट आणलं होतं, डिस्प्ले केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं होतं, आता बघा सगळं टेबल जे आहेत आपण याच्यामध्ये काय केलेलं होतं की आपण इनलाईन आणि इंटरनल CSS घेतलं होतं. त्यामुळे काय झालं की सगळं CSS एकमेकांवरती डुप्लिकेट झालेले, म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरनल CSS देतो तर ते ऍप्लिकेबल झालेले. तर आपण काय करूया आता, जो आपला लास्ट पॉइंट होता कोणता कॉलम्स ग्रुपचा तो आपला पेंडिंग होता, तर तो वाला आपण कंटिन्यू करूया. तर ते कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला न्यू फाईल क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. बिकॉज याच्यामध्ये ना आपले ऑलरेडी खूप सारे टेबल झालेले आहेत तर आपण त्यासाठी एक सेपरेट टेबल क्रिएट करूया. ठीक आहे. आता सेपरेट फाईल जर क्रिएट करायची असेल तुम्हाला तर काय करावं लागेल आपल्याला, इथे काय आहे की प्लस फाईल, न्यू फाईल म्हणून ऑप्शन आहे. तर न्यू फाईल मध्ये क्लिक करायचे. आता index2 आपल्याकडे ऑलरेडी आहे तर मी याच्यामध्ये index3.html एक्सटेन्शननी न्यू फाईल क्रिएट करते. ठीक आहे. आता डिबगिंग मोड आहे, आपल्याला डिस्कनेक्ट करायचे कारण आपल्याला या फाईलसाठी ऍक्टिव्हेट करायचे तो. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, जर आपल्याला आता जो लास्ट पॉइंट होता आपला टेबल कॉलम ग्रुप तो वाला आपल्याला इथे इम्प्लिमेंट करून बघायचं. ठीक आहे. आता कॉलम ग्रुप म्हणजे काय असतो, कशासाठी यूज होतो, तर स्पेसिफिक जर कॉलमच्या टेबल मधले एखाद्या कॉलमला जर स्टाईल द्यायची असेल तर आपण काय करतो, कॉलम ग्रुप यूज करतो. मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशानुसार त्याला स्टाईल करू शकतो. ठीक आहे. त्यासाठी पहिले मी एक्सक्लेमेटरी टाकते. हे टाकल्यानंतर एंटर केलं ऑटोमॅटिकली कोड जनरेट होतो. हे जर कोणाचं येत नसेल तर त्यांनी एक्सटेन्शन मध्ये जाऊन HTML काही एक्सटेन्शन पेंडिंग आहेत का ते चेक करायचे. इथे बघा HTML म्हणून सर्च करायचंय. जसं की याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर बघा मी ऑलरेडी HTML CSS सपोर्टचं एक एक्सटेन्शन इन्स्टॉल केलेलं आहे. त्यानंतर इंटेलिसेन्स फॉर CSS क्लास नेम हे वाला पण केलेलं आहे. ठीक आहे. तर हे दोन महत्वाचे आहेत. हे जर तुम्ही केले असतील तर बेटर आहे आणि इन्स्टॉलेशन सोबत सुद्धा पॅकेज एक्सटेन्शन आपले इन्स्टॉल होऊन येतात. ठीक आहे. तर हे फाईल आली तर याच्यामध्ये आपण टाकूया HTML टेबल ग्रुप, HTML टेबल कॉलम ग्रुप, कारण आज आपण बघणार आहोत
कॉलम ग्रुप जो आपला लास्ट पेंडिंग पॉइंट आहे. ठीक आहे. आता हे कशासाठी यूज केला जातो तर आपण जस्ट ओव्हरव्ह्यू देऊया याच्यामध्ये. कॉलम ग्रुप कशासाठी यूज केला जातो. हा एक इलेमेंट आहे. ओके. कॉलम ग्रुप इलेमेंट इज युज्ड टू स्टाईल specific column of a table. ओके. तर आपण म्हणू शकतो की ज्या आपला टेबल आहे त्या टेबल मधल्या कॉलमला स्पेसिफिक कॉलमला आपण स्टाईल करू शकतो. त्यासाठी आपण काय करतोय कॉलम ग्रुप यूज करतोय. तर कॉलम ग्रुप यूज करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे की एक कंटेनर घ्यायला पाहिजे. म्हणजे कंटेनर यूज होतं त्याच्यामध्ये आणि प्रत्येक ग्रुपमध्ये कॉलम इलेमेंट यूज केलेला असतो. मग त्याच्यामध्ये आपण स्पॅन ॲट्रिब्यूट सुद्धा यूज करतो. कारण आपल्याला जर मल्टिपल कॉलम्सला स्टाईल द्यायची असेल तर आपण स्पॅन आणि स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. ठीक आहे. तर एक काय करूया आपण कॉलम ग्रुपचं एक्झाम्पल क्रिएट करूया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक टेबल क्रिएट करावं लागेल. ओके. तर टेबलसाठी मी काय करते आता टेबल स्टार्ट टेबलने होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता इथे मी स्टाईल मध्येच काय करते इंटरनल CSS अप्लाय करणार आहे. कशाला टेबलला. ओके. आता स्टाईल बघा स्टाईल मध्ये मी काय करते टेबल. ओके. त्याच्यानंतर TH आणि TD याला आपल्याला काय करायचंय बॉर्डर प्रोव्हाइड करायचे आणि बॉर्डर कोलॅप्स घ्यायचा. त्या बॉर्डर मध्ये 2px ची आपल्याला विड्थ घ्यायची बॉर्डरची सॉलिड आणि याला आपण देऊया ब्ल्यू. ओके. आणि यानंतर आपल्याला काय करायचं बॉर्डर कोलॅप्स हे घेतल्यानंतर आपल्याला त्याला प्रॉपर्टी द्यायचे कोलॅप्स. म्हणजे जर डुप्लिकेट बॉर्डर येत असेल तर येणार नाही. ऑलरेडी आपण लास्ट सेशन मध्ये घेतलेलं होतं. ठीक आहे. आता काय होईल की टेबल मध्ये बॉर्डर आणि बॉर्डर कोलॅप्स हे दोन प्रॉपर्टी अप्लाय झाल्या. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं कॉलम ग्रुप यूज करायचा. याच्या आधी आपण काय केलं होतं टेबल नंतर डायरेक्टली TH TD TR यूज केलं होतं. पण इथे आपल्याला काय करायचं पहिले की कॉलम ग्रुप अप्लाय करायचे. त्याच्यासाठी आपण पहिले काय करूया की टेबल आहे त्याला आपण काय करू विड्थ 100% देऊ. म्हणजे आपला जो टेबल आहे तो 100% प्रॉपरली डिस्प्ले होईल. ओके. तर आता मी काय केलेलं आहे की ह्याच्यामध्ये विड्थ दिलेली आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये कॉलम ग्रुप अप्लाय करायचे. ओके. तर कॉलम ग्रुप अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की इथे कॉलम ग्रुप नावाचा आपल्याला इलेमेंट घ्यावा लागेल. ओके. कॉलम ग्रुप. आता कॉलम ग्रुप मध्ये आपल्याला काय करायचंय की फर्स्ट आपण असं म्हटलं की फर्स्ट जे दोन आपले कॉलम आहेत तर त्याला मला वेगळा कलर द्यायचा आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला मला थोडा शॅडो म्हणजे एक पिंक टाइप मध्ये व्हायलेट कलर मध्ये ऑरेंज टाइप मध्ये कलर पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला कलर घ्यावा लागेल. बरोबर. तर आपण तो कशा पद्धतीने मॅनेज करणार तो बघूयात. आता सगळ्यात पहिले की आपण काय करून घेऊया एक टेबल आहे तो टेबल क्रिएट करून घेऊ कॉलमच्या आधी. ठीक आहे. कॉलम ग्रुपच्या आधी. तर TR मध्ये मी पहिले काय करते की याच्यामध्ये टेबल हेड टाकूयात आपण. म्हणजे काय हेड मध्ये नेम टाकूया. ओके. तर नेम मध्ये आपल्याला काय टाकावं लागेल पहिले जसं की मंडे. ओके. टेबल हेड ट्यूसडे वेन्सडे थर्सडे त्याच्यानंतर फ्रायडे सॅटरडे अँड संडे. ओके. तर आपण काय केलं हे करून घेतलं आणि आपण काय करणार आहे त्याला सेव्ह केलं आता. ठीक आहे. तर सेव्ह केल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे. म्हणजे काय करायचंय की सगळ्यात पहिले मंडे ट्यूसडे थर्सडे वेन्सडे सगळ्याकडे काय करायचं तर आपल्याला व्हॅल्यू म्हणजे टेबल डेटा इन्सर्ट करायचा. ठीक आहे. त्यासाठी आपण रँडमली काय करू एक टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करूया. ओके. TT मध्ये 1 2 3 4 5. आता बघा इथे TH झालेलं आहे. आपल्याला काय करायचंय TD घ्यायचंय कारण टेबल डेटा इन्सर्ट करतोय. ओके. 5 त्यानंतर 6 ओके आणि 7.
सेम आपल्याला असं काय करायचंय की आपल्याला अजून 2-3 रो आले पाहिजे असे आपण काय करूया, डेटा इन्सर्ट करून घेऊया. ठीक आहे. सेम मी याच्यासाठी काय करते, कॉपी पेस्ट करते. ठीक आहे. अजून एक असे 2 आपण टाकूया. ठीक आहे. आता 1 2 झालं, इथे 11 17. ओके. त्यानंतर आपण टाकूया 18 19 20 21 22 23 and 24. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं, टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा डेटा इन्सर्ट केल्यानंतर हा कसा दिसतो ते आपण आउटपुट बघूयात. ओके. त्यासाठी आपल्याला काय करावं, रन विदाउट डिबगिंगला क्लिक करून इथं क्रोम सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, आपला जो डेटा आहे अशा पद्धतीने आपण डिस्प्ले केलेला आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय की हा जो आपला मंडे आहे आणि ट्यूसडे आहे, हे 2 कॉलम आहे, त्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा युजिंग कॉलम ग्रुप. ठीक आहे. तर कशा पद्धतीने आपण देऊ शकतो बघा. आता कॉलम ग्रुपचा ऍक्च्युअली यूज काय, तर कॉलम ग्रुप मध्ये आपल्याला काय करायचंय, कॉलम यूज करायचे. ओके. तर कॉलम मध्ये आपल्याला काय करायचंय, स्पॅन यूज करायचं. तर मिनिमम आता मी म्हटलं 2 साठी घ्यायचंय, म्हणजे मंडे आणि दुसऱ्यासाठी घ्यायचंय म्हणून मी 2 टाकलं. ओके. त्याच्यानंतर मी स्टाईल ऍट्रिब्यूट मध्ये एक बॅकग्राऊंड कलर घेते. ओके. आणि बॅकग्राऊंड कलर मध्ये काय करते, ऍक्वा म्हणून त्याला देते. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर बघा, याला सेव्ह करते आणि आता आउटपुट रन करून बघूया. तर आउटपुट बघा आपलं. तर काय झालं की स्पेसिफिक कॉलमला आपण काय केलं, कॉलम ग्रुप अप्लाय केलं युजिंग स्पॅन. त्याच्यामध्ये आपले 3 सिंटॅक्स आले. कोणते कोणते आले बघा. तर सगळ्यात पहिले काय की ज्यावेळेस आपल्याला कॉलम ग्रुप यूज करायचंय, बरोबर, म्हणजेच column group element should be used as a container for the column specification. ओके. तर प्रत्येक कॉलम ग्रुप मध्ये आपल्याला यूज काय करायचे, कॉलम इलेमेंट यूज करायचे. ओके. कॉलम इलेमेंट आपण यूज केला आणि कॉलम मध्ये आपल्याला काय करायचे, स्पॅन ऍट्रिब्यूट यूज करायचे. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. म्हणजे स्पॅन म्हणजे काय की आपण किती नंबर ऑफ कॉलम्सला स्टाईल देतोय तो स्पॅन मध्ये येतो. ओके. आणि स्टाईल म्हणजे काय की स्पेसिफिक कॉलमला आपण स्टाईल अप्लाय करतो युजिंग दिस प्रॉपर्टी. म्हणजे आपण त्याला बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो, फंट साईज देऊ शकतो, फंट फॅमिली देऊ शकतो. करेक्ट. आता आपल्याला काय करायचं, आपले 2 ऑलरेडी कॉलम तर स्पेसिफाय झाले, तर आपल्याला काय करायचं, तर नेक्स्ट वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे त्याला आपल्याला बॅकग्राऊंडला कलर द्यायचा. तर कशा पद्धतीने घेणार आपण. ओके. तर आपल्याला काय करावं लागेल की ज्यावेळेस आपण नेक्स्टला घेतो त्यावेळेस सेम कॉलम मध्ये आपल्याला द्यावं लागेल स्पॅन. ओके. स्पॅन मध्ये मी म्हटलं पुढच्या नेक्स्ट 3 कॉलमला मला वेगळा कलर पाहिजे, तर मी स्टाईल घेते. स्टाईल मध्ये मी टाकते बॅकग्राऊंड कलर आणि ह्या बॅकग्राऊंड कलरला आपण टाकूया पिंक. ओके. तर रन करू याला. तर रन केल्यानंतर बघा, नेक्स्ट आता रिफ्रेश करते, तर याच्यानंतर हा कलर अप्लाय झाला. ठीक आहे. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण कॉलम ग्रुप यूज करतोय, तर कॉलम ग्रुपचं मिनिंग काय आहे की आपण स्पेसिफिक टेबल म्हणजे टेबल मधल्या स्पेसिफिक कॉलमला स्टाईल अप्लाय करू शकतो युजिंग कॉलम ग्रुप. ओके. त्याच्यामध्ये आपण काय केलं, मल्टिपल कॉलम ग्रुप यूज केले, बरोबर, आणि मल्टिपल कॉलम्स बरोबर आपण स्पॅन आणि स्टाईल ऍट्रिब्यूट यूज केलं. ठीक आहे. जर आता स्पेसिफिक आपल्याला म्हणजे एखादा कॉलम आहे तो विजिबिलिटी त्याची कोलॅप्स करायची आहे, तर काय होईल, कसं पद्धतीने करू शकतो. समजा आपण हा बॅकग्राऊंड कलर घेतलाय पण आता नको आपल्याला, तर विजिबिलिटी त्याची कोलॅप्स करायची, तर कशा पद्धतीने करू शकतो बघा. म्हणजेच तुम्ही या स्पेसिफिक कॉलमला हाईड सुद्धा करू शकता. ठीक आहे. आता स्टाईल मध्ये सेम मी काय करते, हा कॉपी करून खाली पेस्ट करते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण स्पेसिफिक कॉलमला हाईड कसं करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आता 2. आता ह्याच्या स्टाईल मध्ये आपल्याला काय करायचंय, इथं हाईड कॉलम्स करायचे, तर विजिबिलिटी कोलॅप्स करायची आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला स्टाईल आणि विजिबिलिटी याच्यामध्ये कोलॅप्स म्हणून ऑप्शन येतो. ठीक आहे. आता आपण याला काय करूयात, रन करूयात. रन केल्यानंतर बघा वरती वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे आहे, बरोबर. जर आपण काय केलं की जो आपण कॉलम स्पॅन मध्ये 3 यूज केलेला, बरोबर, त्याला काय केलं, त्याची विजिबिलिटी कोलॅप्स केली. कोलॅप्स म्हणजे काय केली, म्हणजे काय झालं की तो कॉलम जो आहे तो हाईड झाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हाईड कॉलम सुद्धा करू शकतो. ठीक आहे.
तर हे आपले टेबल होते. तर टेबलमध्ये आपला ओव्हरव्ह्यू सांगते एकदा, की आपल्या टेबलमध्ये काय काय केलं आपण. तर टेबलमध्ये आपण टेबल HTML टेबल बघितला, टेबल बॉर्डर बघितलं, त्याच्यानंतर टेबल साइजेस बघितले, टेबल हेडर्स बघितलं. ओके, हेडर्स नंतर आपण त्याला पॅडिंग आणि स्पेसिंग सुद्धा दिलं. ओके, त्याच्यानंतर आपण कॉलम स्पॅन आणि रो स्पॅन यूज केलं. त्याच्यानंतर आपण टेबलला स्टायलिंग दिलं. ओके, आणि स्टायलिंग दिल्यानंतर जो लास्ट पॉइंट होता आपला, तो म्हणजे टेबल कॉलम ग्रुप होता, जो आपण आता कव्हर केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करतो, कॉलम ग्रुप यूज करतो. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला, तो म्हणजे HTML लिस्ट. ओके, तर लिस्ट कशासाठी यूज करतो आपण, कारण काय सगळ्यांना जे डेव्हलपमेंट करतात त्यांना लिस्टची गरज पडते. कारण का आपल्याला एखादी लिस्ट डिस्प्ले करायची असते, लाईक आपल्याला कंट्री लिस्ट डिस्प्ले करायची, स्टेट लिस्ट डिस्प्ले करायची किंवा युजर लिस्ट डिस्प्ले करायची. तर त्यावेळेस काय होतं की तो जो डेटा आहे तर तो आपण काय करतो, ग्रुपमध्ये डिस्प्ले करतो इन आयटम लिस्टमध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे लिस्ट असतात ते वाले बघूयात आपण. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय की आपण एक फॉर्मॅट बघू की HTML मध्ये लिस्ट कशा पद्धतीने डिस्प्ले होते. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण H1 त्याचा टायटल टाकूयात, HTML लिस्ट. ओके, आता ज्यावेळेस आपण लिस्ट टाकली तर लिस्ट मध्ये आपल्याला काय करायचंय, पहिले आपण बघूयात. लिस्ट मधला पहिला पार्ट आहे अनऑर्डर्ड. त्याच्यानंतर आपण BR टाकणार आहोत कारण ब्रेक लाईन ना त्याला एंटर करणार आहेत. तर नेक्स्ट आहे अनऑर्डर्ड HTML लिस्ट. ओके, तर ही वाली कशी इम्प्लिमेंट करतो बघूयात आपण. आता सगळ्यात पहिले काय करायचं, UL टॅग घ्यायचंय. UL म्हणजेच काय, अनऑर्डर्ड लिस्ट. ओके, अनऑर्डर्ड लिस्ट. तर याच्यामध्ये LI घ्यायचंय आणि LI करून आपण इथं काय करू शकतो, मल्टिपल लिस्ट टाकू शकतो. जसं वेब डेव्हलपमेंट, React.js आणि Android डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर या पद्धतीने केले तर काय होईल की जी आपली लिस्ट आहे ती अनऑर्डर टाइप मध्ये डिस्प्ले होईल. बरोबर, म्हणजेच काय की ह्याला अनऑर्डर मध्ये काय होतं की जो आपण टाकलेला आहे त्याला डॉट डिस्प्ले होतो. ठीक आहे, अनऑर्डर मध्ये हाच आहे विषय की जो आपण लिस्ट डिस्प्ले करतो त्याच्यामध्ये काय होतं की पुढे डॉट 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 असे डिस्प्ले होतात. त्याला आपण काय म्हणतो, अनऑर्डर्ड HTML लिस्ट. ओके, नेक्स्ट आहे आपला तो म्हणजे ऑर्डर्ड HTML लिस्ट. नेक्स्ट आहे याच्यामध्ये पण मेन्शन करूया आपण सेकंड, आपल्याला काय पाहिजे, ऑर्डर्ड HTML लिस्ट. ओके, तर याचं एक्झाम्पल बघू. याच्यामध्ये काय येईल, OL येईल. OL म्हणजेच काय, ऑर्डर्ड लिस्ट, आणि त्याच्यामध्ये मग लिस्ट येईल. लिस्टमध्ये वेब डेव्हलपमेंट सेम आपण हे कॉपी पेस्ट करू शकतो इकडे कारण आपण सेमच घेणार आहे त्यामुळे. ठीक आहे, हे टाकलं तर आता आपण आउटपुट बघूयात. तर आउटपुट मध्ये बघा 1 2 3 अशा पद्धतीने डिस्प्ले झालेला आहे. इट्स कॉल्ड ऑर्डर लिस्ट. तर मेन याच्यामध्ये दोन पॉइंट आहेत, ते म्हणजे काय की अनऑर्डर्ड HTML लिस्ट म्हणजेच काय की जो आयटम स्टार्ट होतो तो स्मॉल असा ब्लॅक सर्कल मध्ये डिस्प्ले होतो. बरोबर, काय होतं की असं ब्लॉक स्मॉल एकदम स्मॉल मध्ये ॲज अ ब्लॅक सर्कल्स मध्ये डिस्प्ले होतो. बरोबर, आणि ऑर्डर लिस्ट मध्ये काय होतं की ज्यावेळेस पण आपण ऑर्डर लिस्ट टाकतोय तर प्रत्येक आयटम स्टार्ट होताना हा नंबर्सने होतो. म्हणजेच कसं 1 2 3 4 आपण त्याला काय म्हणतो, ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय आहे की HTML डिस्क्रिप्शन लिस्ट आहे. डिस्क्रिप्शन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्शन टॅग यूज करतो तर प्रत्येक ज्यावेळेस त्या डिस्क्रिप्शन लिस्टला DT देतो, म्हणजेच काय डिस्क्रिप्शन लिस्ट देतो विथ डिस्क्रिप्शन. प्रत्येक आयटमचं डिस्क्रिप्शन सुद्धा डिफरंटली करतो, तर त्यावेळेस आपण त्याला यूज करतो DD. ओके, तर आपण ते बघूयात कशा पद्धतीने करतो. नेक्स्ट थर्ड आहे आपला, प्रत्येक याच्यानंतर मी BR टॅग टाकते कारण का
आपल्याला एकाखाली एक डिस्प्ले झालं पाहिजे, बरोबर. तर नेक्स्ट आहे डिस्क्रिप्शन लिस्ट, HTML डिस्क्रिप्शन लिस्ट. ओके, त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट कुठले कुठले टॅग यूज केले जातात, तर पहिले डिस्क्रिप्शन लिस्ट साठी आपण DL यूज करतो. त्याच्यानंतर जर आपल्याला त्याची डिस्क्रिप्शन लिस्ट आहे त्याचं पहिले नाव डिफाईन करायचं असेल तर आपण DT यूज करतो. आणि मग डिस्क्रिप्शनचं आपल्याला ब्रीफ मध्ये डिस्क्राईब करायचं तर त्यासाठी आपण यूज करतो DD. ओके, ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, अनऑर्डर मध्ये पहिले आपण UL यूज करतो, त्याच्यानंतर LI यूज करतो. आणि ऑर्डर लिस्ट मध्ये यूज काय करतो, पहिले मेन आहे OL आणि OL नंतर आहे LI. ठीक आहे, तर हे नेम वाईज आपण त्याला मेन्शन केलं प्रॉपरली, कारण हे तुम्हाला आठवणी ठेवण्यासाठी सिंपल आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं, HTML डिस्क्रिप्शन लिस्ट घ्यायचे, बरोबर. तर त्यासाठी आपण पहिले काय यूज करतो, DL केलं एंटर की मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, DT यूज करायचंय. ठीक आहे, DT मध्ये म्हटलं आपण वेब डेव्हलपमेंट. ओके, आणि जर तुम्हाला काय करायचं की वेब डेव्हलपमेंट काय आहे, जर तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर आपण ती DD मध्ये टाकतो. DD म्हणजे काय, डिस्क्रिप्शन डिस्क्राईब करतो. ओके, म्हणजे जो पण काय वेब डेव्हलपमेंटचं स्पेसिफिकेशन आहे तर ते इथे डिस्प्ले करतो. फॉर क्रिएटिंग वेब पेजेस. आपण सॅम्पल टाकलं असं. ओके, वेब डेव्हलपमेंट मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात पण आपण नॉर्मल टाकले येतात. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, नेक्स्ट घेतलं. नेक्स्ट मध्ये घेतलं अँड्रॉइड डेव्हलपमेंट. ओके, पण त्याच्यामध्ये आपण काय करूया, डिस्क्रिप्शन टाकायचं नाही आपल्याला. ठीक आहे, आपण काय केलं, फक्त वेब डेव्हलपमेंट घेतलं आणि टायटल घेतलं, पण आपण डिस्क्रिप्शन पण टाकलं. तसं मी काय करते, DT मध्ये नाव घेतलं पण डिस्क्रिप्शन नाही टाकत आहे. तर आउटपुट कसं डिस्प्ले होतं बघा. त्याला रिफ्रेश करते तर इथे बघू शकता तुम्ही, वेब डेव्हलपमेंटच्या खाली स्पेस सोडून मग त्याचं डिस्क्रिप्शन आलेलं आहे, बरोबर. आपण त्यासाठी थोडं त्याला डॅश डॅश पण करू म्हणजे तुम्हाला समजेल. आणि इथे BR टाकूया मल्टिपल, म्हणजे खाली स्पेस आपल्याला पॉसिबल होऊ शकतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, फॉर क्रिएटिंग वेब पेजेस ह्याच्यासाठी बघा, डिस्क्रिप्शन साठी स्टार्टिंगला त्याने स्पेस कन्सिडर केलेलं आहे आणि नंतर डिस्क्रिप्शन. सेम तसं अँड्रॉइड डेव्हलपमेंट मध्ये बघा, पण त्याचं डिस्क्रिप्शन नाही आलेलं आहे. ठीक आहे, तर इट्स कॉल्ड डिस्क्रिप्शन HTML लिस्ट. ओके, तशा पद्धतीने आपण डिस्प्ले करतो. तर याचं एक समराईज बघूया आपण. आता काय बघितलं, UL बघितलं पहिला. UL म्हणजेच काय, अनऑर्डर्ड लिस्ट. त्याच्यानंतर OL बघितलं. OL म्हणजेच काय, ऑर्डर लिस्ट. त्याच्यानंतर LI म्हणजे काय, लिस्ट आयटम. ओके, LI म्हणजे काय, लिस्ट आयटम. म्हणजे जे पण काय आयटम्स आपण डिस्प्ले करतो त्याला आपण लिस्ट आयटम म्हणतो. त्यानंतर आपण यूज केलं DL म्हणजेच काय, डिस्क्रिप्शन लिस्ट. त्याच्यानंतर DT म्हणजेच काय, की डिस्क्रिप्शन लिस्टचं नेम आहे म्हणजे टर्म. ओके, त्याच्यानंतर आहे DD म्हणजे काय, डिस्क्रिप्शन लिस्ट. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे मॅनेज करू शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण थोडं काय करूयात की अनऑर्डर लिस्ट मध्ये थोडं याचं डिटेल्स मध्ये बघूया. ओके, डिटेल्स म्हणजे काय, की आपण हे जे डॉट डिस्प्ले केलेले आहेत, बरोबर. तर डॉटच्या ऐवजी आपण वेगवेगळे लिस्ट स्टाईल टाकू शकतो का. ठीक आहे, तर येस आपण टाकू शकतो. तर कशा पद्धतीने टाकू शकतो तेव्हा बघूया. ठीक आहे, आता आपली ही लिस्ट आहे ज्याच्यामध्ये आपलं काय झालेलं आहे की स्मॉल सर्कल टाईप मध्ये लिस्ट डिस्प्ले झालेली आहे, बरोबर. तर आपल्याला काय करायचंय की अजून एक एक्झाम्पल घ्यायचंय आणि ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की लिस्ट स्टाईल टाईप द्यायचंय. ओके, म्हणजे वेगळ्या टाईपचं द्यायचंय, म्हणजे आपण त्याला स्क्वेअर टाकायचंय. तर कशा पद्धतीने टाकू शकतो तेव्हा एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, याच्या खालीच आपण ते एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट H1 मध्ये की आपला जो पॉइंट आहे आपण त्याला नेम टाकू शकतो की लिस्ट स्टाईल टाईप. लिस्ट स्टाईल टाईप. ओके, म्हणजे स्मॉल सर्कल न घेता आपल्याला जर दुसरा घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने घेतो तेव्हा बघूया. सेम आपण UL घेणार आहे. ठीक आहे, तर UL मध्ये आपल्याला सेम हे कॉपी पेस्ट करायचंय. ओके, आता आपल्याला काय करायचे, तर स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करून आपल्याला CSS द्यायचं. आणि CSS मध्ये काय टाकायचं आपल्याला, इथे बघा आता UL मध्ये देते मी, कारण मेन आपला काय UL मध्ये स्टाईल मध्ये काय टाकायचं आपल्याला, लिस्ट स्टाईल टाईप. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथे बघा खूप टाईपचे असे येतात, सर्कल, डेसिमल, डिस्क. आता आपण काय करूया, स्क्वेअर सिलेक्ट करूया. ओके,
मी याला सेव्ह करते आणि आता आउटपुट बघूयात आपण. तर आपला जो UL आहे तो स्क्वेअर टाइप मध्ये डिस्प्ले झाला बघा. ओके, जो झाला तो कशामध्ये झाला, स्क्वेअर मध्ये झाला. समजा तुम्हाला काय करायचं, तो सर्कल मध्ये टाइप करायचा आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे काय की लिस्ट टाइप मध्ये सर्कल. तर मी काय करते, याला कॉपी पेस्ट करते सेम आणि याच्यामध्ये BR नंतर एंटर केलं आणि फक्त आपल्याला काय करायचंय, स्क्वेअरच्या ऐवजी सर्कल टाकायचंय. ठीक आहे, तर मी सर्कल टाकलं. सर्कल टाकल्यानंतर आपण आउटपुट बघूया आता. याच्यामध्ये बघा सर्कल टाइप मध्ये डिस्प्ले झालं बरोबर. तशा तुम्ही अशा टाइपचं काय करू शकता, तुम्ही वेगवेगळ्या टाइपचे त्याला लिस्ट स्टाईल टॅब देऊ शकता बरोबर. जर समजा तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला हे डॉट डिस्प्लेच नाही करायचे, म्हणजे जसं आपण स्क्वेअर केलं, सर्कल केलं किंवा हे स्मॉल आयकॉन स्मॉल सर्कल टाइप मध्ये डार्क मध्ये ब्लॅक मध्ये आले ते तुम्हाला द्यायचेच नाही. तर त्या कंडिशनला तुम्ही काय करू शकता की त्या टाइपला तुम्हाला काय करायचंय, आता बघा मी BR टाकते. ओके, तर याच्यानंतर हे तुम्हाला सेम कॉपी करून खाली पेस्ट करायचं. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला, आपण जसं सर्कल स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे तसं आपल्याला इथे नन टाकायचंय. नन म्हणजे काहीच नाही, म्हणजे तुमच्या लिस्टला नाही स्क्वेअर होणार, सर्कल होणार किंवा दुसरे काय होणार. ठीक आहे, डायरेक्टली काय होणार, तो रिमूव्ह होणार, म्हणजेच काही नन. बघा, वेब डेव्हलपमेंट, React.js, अँड्रॉइड डेव्हलपमेंट तुम्हाला इथे डिस्प्ले करायचंच नाही. त्या केसला आपण काय केलं की लिस्ट स्टाईल टाइप मध्ये आपण काय केलं, नन प्रिंट केलं बरोबर. नन टाकलं म्हणजेच काय झालं की ते काहीच डिस्प्ले नाही झालं. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट आहे आपला की आपल्याला जर आपण हे एक सिंपल केलं पण आपल्याला काय करायचंय की वेब डेव्हलपमेंट मध्ये अजून काही पॉइंट्स घ्यायचे, तर आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, तर तो पार्ट येतो आपला नेस्टेड HTML लिस्ट मध्ये. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे आपला H1 मध्ये नेस्टेड ओके HTML लिस्ट. नेस्टेड HTML लिस्ट म्हणजेच काय की तुमची ही लिस्ट आहे बरोबर, वेब डेव्हलपमेंट आहे. तर वेब डेव्हलपमेंटच्या अंडर तुम्हाला मल्टिपल लिस्ट घ्यायचे किंवा React.js आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल लिस्ट घ्यायचे, अँड्रॉइड डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये पण लिस्ट घ्यायची. तर ते कसे तुम्ही मॅनेज करू शकता बरोबर. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल मध्ये स्टार्टिंगला UL तर कंपल्सरी येणार आहे. ओके, UL मध्ये आपल्याला काय केलंय, येलंय. आता समजा मी फॉर एक्झाम्पल हा वेब डेव्हलपमेंट आहे असंच ठेवला बरोबर. पण आता मला काय करायचंय की ज्यावेळेस मला नेक्स्ट हा React.js घ्यायचा आहे बरोबर, पण React.js मध्ये मला काय करायचंय, React.js चा काय काय सिलेबस आहे तो सुद्धा त्यात टाकायचा बरोबर. तर त्या केसला मला काय करायचं की React.js हा मेन दाखवायचा आणि त्याच्या अंडर मला लिस्ट दाखवायची. तर ती कशी घेऊ शकतो, तर बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट हा याला आहे. React.js नंतर तुम्हाला काय करायचंय, एंटर करायचं. ओके, म्हणजे काय झालं की याला नंतर आपण React.js राईट डाऊन केलं आणि त्याच्यानंतर आपण स्पेस एंटर केला बरोबर. तर स्पेस एंटर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं की याच्यामध्ये अजून एकदा UL घ्यायचंय. ओके, आणि एंटर करून याच्यामध्ये परत तुम्हाला लिस्ट टाकायचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय HTML टाकलं मी, त्याच्यानंतर LI मध्ये CSS, त्याच्यानंतर LI मध्ये जावास्क्रिप्ट. ओके, अशा पद्धतीने टाकलं. परत मी काय म्हटलं की हा UL झाला आणि त्याच्यानंतर परत आपण काय केलं, अँड्रॉइड डेव्हलपमेंटचं आहे ते पेस्ट केलं. ठीक आहे, म्हणजेच काय झालं बघा, नेस्टेड HTML लिस्टमध्ये हा LI आहे तो मेन ऍज अ डिस्प्ले झाला आणि त्याच्या अंडर ही लिस्ट डिस्प्ले झाली. ठीक आहे, आता आपण आउटपुट बघूया की आउटपुट कशा पद्धतीने डिस्प्ले झालेलं आहे. तर इथे बघू शकता नेस्टेड HTML लिस्ट मध्ये काय झालेले, वेब डेव्हलपमेंट हा लिस्ट होता पण React.js मध्ये HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट असे त्याच्या अंडर अजून एक LI डिस्प्ले झालेली आहे किंवा लिस्ट डिस्प्ले झालेली आहे बरोबर. तर याला आपण काय म्हणतो की नेस्टेड HTML लिस्ट म्हणतो. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं की जर तुमचा CSS यूज करून तुम्हाला हॉरिझॉन्टल लिस्ट डिस्प्ले करायचे CSS. ठीक आहे, तर त्या केसला आपण कसे करू शकतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे की तुम्हाला नेव्हिगेशन बार डिस्प्ले करायचा आहे. बघा, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण नेव्हिगेशन बार तुम्हाला लागणार आहे. प्रत्येक वेबसाईटला हा नेव्हिगेशन बार लागतो. तर तो तुम्हाला डिस्प्ले करायचा, तो कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो बरोबर. हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो सगळ्यांनी बघा. आता आपल्या वेबसाईटमध्ये जर आपल्याला वेबसाईट क्रिएट करायची असेल तर नेव्हिगेशन मध्ये कंपल्सरी आपल्याला कुठले कुठले ऑप्शन लागतात,
फॉर एक्झाम्पल होम लागतं, अबाउट अस लागतं, कॉन्टॅक्ट लागतं, बरोबर, अशा टाईपचे लागतं. आता हे सगळं आपण अनऑर्डर लिस्ट मध्येच बघतोय, ठीक आहे, कारण म्हणून मी अनऑर्डरच्या लिस्टच्या खाली सगळं टाकलेलं आहे. आता बघा युएलच्या खाली बीआर करून आपल्याला काय करायचं, एक नेव्हिगेशन क्रिएट करायचंय. बघा किती सिंपल आहे. नेव्हिगेशन क्रिएट करताना तुम्हाला काय करायचंय, युएल टॅग द्यायचंय. ओके, आता युएल मध्ये तुम्हाला मल्टिपल पेजेस घ्यायचे, त्यासाठी मी काय करते, मल्टिपल EI घेते. ओके, आता बघा याच्यामध्ये मी म्हटलं होम पेज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्याला म्हटलं अबाउट अस पेज. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये घेऊया आपण सर्व्हिसेस पेज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊयात आपण, तर नेक्स्ट मध्ये आपण म्हणूयात की कॉन्टॅक्ट अस पेज. ओके, आता बघा हे सगळे एका खाली एक डिस्प्ले झाले आपले, बरोबर, म्हणजेच काय झालं, होम, अबाउट अस, सर्व्हिसेस हे काय झालं, एका खाली एक डिस्प्ले झालं. पण आपलं नेव्हिगेशन कसं असतं, बरोबर, जर आपल्याला तो नेव्हिगेशन हॉरिझॉन्टली करायचा असेल तर असा तो एका लाईन मध्ये येतो, बरोबर. तर आपल्याला तो एका लाईन मध्ये आणायचा, तर काय करणार आपण, बघा आता सीएसएस साठी आपल्याला काय करावं लागेल, की पहिले जो आपला युएल आहे, तर युएल ला आपल्याला काय करावं लागेल, की लिस्ट स्टाईल टाईप नन द्यावं लागेल, बरोबर. आता हा युएल आहे, याच्यामध्ये आपण स्टाईल टाकूया. तर स्टाईल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला काय करावं लागेल, की जे डॉट येतात, बरोबर, नेव्हिगेशनला डॉट नसतात, तर जो डॉट येतात ते आपल्याला पहिले रिमूव्ह करावे लागतील. तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्टाईल मध्ये की लिस्ट स्टाईल टाईप हा आपल्याला नन द्यावा लागेल, बरोबर. हे दिलं. आता हे दिल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, त्याला पॅडिंग मार्जिन द्यावं लागेल. आपण ऑलरेडी लास्ट सेशन मध्ये बघितलं होतं पॅडिंग म्हणजे काय आणि मार्जिन म्हणजे काय, बरोबर. तर मार्जिन देऊया आपण, मार्जिनला समजा 0 ठेवलं, आणि पॅडिंग आहे, पॅडिंग पण आपण त्याला सध्या तरी 0 कन्सिडर करू. ओके, आणि त्याला आपण काय करू, एक बॅकग्राऊंड कलर देऊया. ठीक आहे, मी याला काय करते, बॅकग्राऊंड कलर देते. बॅकग्राऊंड कलर मध्ये थोडा वेगळा कलर देऊया, लाईक ब्ल्यू व्हायलेट. ओके, तसं दिल्यानंतर बघा आता काय झालं, की जो आपला आहे अशा पद्धतीचं डिस्प्ले झालं, बरोबर. पण आता त्याला काय करायचं आपल्याला, की त्याला हॉरिझॉन्टली नेव्हिगेशन डिस्प्ले करायचं. ओके, तर हॉरिझॉन्टली साठी आपल्याला काय करावं लागेल, की आपला जो एल आहे, बरोबर, तर एल मध्ये आपल्याला काय करावं लागेल, की सगळ्यात इम्पॉर्टंट टाकावं लागेल फ्लोट लेफ्टला घ्यावा लागेल, बरोबर. ते घेतल्याने काय होईल, की जो आपला ब्लॉक आहे तर तो व्यवस्थित लेफ्ट साईडने दिसेल, बरोबर. तर त्यासाठी आपण काय करू, आता वरती जर मी एल आय घेतला ऍज इंटरनली, तर आपल्या काय होईल, की सगळ्या एल आय ला तो ऍप्लिकेबल होईल. मग आपण काय करूया, की इंटरनल इनलाईन देऊन बघूया की तो ऍप्लिकेबल होतोय का. ओके, याच्यामध्ये आपण काय टाकूया, फ्लोटला मी टाकलं लेफ्ट. ओके, आपण काय करूया, ही प्रॉपर्टी आहे ती सगळ्या एल आय साठी पेस्ट करूया. ओके, आता मी सेव्ह केली आणि याला आपण रन करूया. ओके, आता बघा ज्यावेळेस मी हे केलं, तर इथे बघा आपली जी लिस्ट आहे ती एका लाईन मध्ये आली, बरोबर. बघू शकता तुम्ही इथे की काय झालेलं आहे, हे एका लाईन मध्ये डिस्प्ले झालेलं आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, की ह्याला एकदम अट्रॅक्टिव्ह बनवायचंय, म्हणजे जसं नाही वेबसाईट मध्ये असते होम पेज, अबाउट अस, असं हॉरिझॉन्टली डिस्प्ले झालेलं असते, बरोबर. तर आपण याच्यामध्ये दोनच सीएसएस प्रॉपर्टी यूज केल्या. पहिले तर काय, की जो डॉट येत होता त्याला आपण काय केलं, डिस्प्ले नन केलं. आता सध्या तरी त्याला आपण पॅडिंग मार्जिन दिलेलं नाही, त्यामुळे तिथे 0 टाकलेलं आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आपण काय केलं, एल आय मध्ये फ्लोट टाकलं लेफ्ट टाकल्याबरोबर ते काय झालं, की एका लाईन मध्ये सगळे डिस्प्ले झाले, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, याला डेकोरेट करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले की जो आपला एल आय आहे तर त्याच्यामध्ये मी ए टॅग पण घेते. ऑलरेडी आपला अँकर टॅग झालेला आहे. अँकर टॅग म्हणजे काय, की एका सोर्स वरून आपल्याला दुसऱ्या सोर्सला जायचंय, तर आपण तिथं हायपर लिंक यूज करून अँकर टॅग यूज करतो. तर आपण पहिले इथे टाकूया ए टॅग. ए टॅग टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हाय एंड होम पेज नंतर करायचं. ओके, सगळ्याला तसं करून घेऊयात आपण. पहिला जो आहे हा जो एंड होतोय ना, तो आपल्याला काय करायचंय, अबाउट पेजच्या नंतर टाकायचं. ओके, असं आपण सगळ्या पेजेसला करूयात, कारण का आपल्याला हे अट्रॅक्टिव्ह करायचंय म्हणून आपण हे करत आहे, बरोबर. आपला कन्सेप्ट इम्प्लिमेंट झालाय. आपला कन्सेप्ट काय होता, की आपल्याला हॉरिझॉन्टल नेव्हिगेशन करायचंय, तर आपला हॉरिझॉन्टल नेव्हिगेशन ऑलरेडी ड्रॉ झालेलं आहे.
पण आपल्याला याला काय करायचंय, अट्रॅक्टिव्ह लुक अँड फील चांगला करायचंय म्हणून आपण काय करत आहे, अँकर टॅग विथ हायपरलिंक देतो. ठीक आहे, आता मी याला सेव्ह करते. आता आपण काय करूयात की इंटरनल सीएसएस आपण याच्यामध्ये अप्लाय करूयात. ओके, इंटरनल सीएसएस साठी आपल्याला काय करावं लागेल की स्टाईल मध्ये जावं लागेल. ओके, या स्टाईल नंतर आपल्याला काय करायचंय की एलआयच्या म्हणजे एलआय टॅग आहे त्यामधल्या अँकर टॅगला आपल्याला सीएसएस प्रोव्हाइड करायचं. ओके, त्यासाठी आपण काय करूया, एलआय मध्ये ए असं कन्सिडर होत आहे. ठीक आहे, म्हणजे एलआय टॅगच्या एला आपण काय करत आहे आता सीएसएस प्रोव्हाइड करत आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्ले ब्लॉक करायचा आहे. याने काय होतं की आपला जो स्पेसिफिक ब्लॉक आहे तो क्रिएट होतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला कलर देणार आहे. कलर देणार आहे म्हणजे काय, हा कलर कुणाला अप्लाय होणार आहे, टेक्स्ट कलरला होणार आहे. ठीक आहे, त्या टेक्स्ट कलर मध्ये याला आपण ॲक्वा मरीन टाकूया. ओके, नेक्स्ट आहे की टेक्स्ट लाईन आपली कशी पाहिजे, सेंटरला पाहिजे. ओके, आता सेंटरला झाल्यानंतर मग आपल्याला पॅडिंग प्रोव्हाइड करायचं आहे. पॅडिंग मध्ये काय करूया आपण 20 px. ठीक आहे, हे झाल्यानंतर आपण आउटपुट बघूया. आता आपलं आउटपुट कशा पद्धतीने डिस्प्ले होते. ठीक आहे, तर बघा आता मी याला रिफ्रेश करते, तर अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे, आउटपुट डिस्प्ले झालेलं आहे. बघू शकता. आता आपण काय करूया, याला थोडा वेगळा कलर देऊया आणि याला थोडा डार्क कलर देते. मी डार्क कलर मध्ये असा कलर देते. ओके, आणि याला काय करूया, फॉन्ट साईज पण देऊया. फॉन्ट साईज दिल्यानं काय होईल की टेक्स्ट अजून मोठी दिसेल. ओके, तर याला मी 40 px देते. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की तर मला बीआर टॅग द्यायचा आहे. म्हणजे काय होईल की तो खालचा जो टॅग आपण यूज केलेला आहे तो बरोबर खाली जाईल. ठीक आहे, आता हे आपण काय केलं होतं, हे वाले यूज केले. ठीक आहे, तर याच्यानंतर मी काय करते, बीआर टॅग देते. म्हणजे काय होईल, तो प्रॉपर खाली डिस्प्ले होईल. ठीक आहे, आता बघा मी सेव्ह केल्याने याला रिफ्रेश करते. तर रिफ्रेश केल्यानंतर बघा आपल्या कशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल नेव्हिगेशन बार डिस्प्ले झालेला आहे. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याला नुसतं ओव्हर करता तर खाली बघा लिंक जनरेट होते. म्हणजेच काय, हायपर लिंक. म्हणजे होम पेज, अबाउट अस पेज, सर्व्हिसेस पेज, कॉन्टॅक्ट अस. बरोबर, तसे या पद्धतीने तुम्ही काय करू शकता की वेगवेगळ्या सीएसएस प्रॉपर्टी देऊ शकता, जे आपण नेक्स्ट सीएसएस सेशन मध्ये घेणार आहोत. पण सिम्पली अशा पद्धतीने आपण काय केलं की हा हॉरिझॉन्टल नेव्हिगेशन डिस्प्ले केला, जो की तुम्हाला रिअल टाइम एक्झाम्पल करण्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर यूएल मध्ये आपण काय काय शिकलो त्याचा थोडं ओव्हरव्ह्यू करूयात. ठीक आहे, तर यूएल मध्ये पहिले आपण काय केलं की यूएल म्हणजे काय की अनऑर्डर्ड लिस्ट आहे. त्याच्यानंतर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी यूज केली ती म्हणजे लिस्ट स्टाईल टाईप. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे सर्कल देऊ शकता, स्क्वेअर देऊ शकता, किंवा जर पाहिजेच नसेल तर त्याला नन सुद्धा देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर यूएल मध्ये आपण एलआय टॅग यूज केला फॉर लिस्ट आयटम साठी. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं की नेस्टेड एचटीएमएल लिस्ट बघितली. बरोबर, तर त्याच्यानंतर आपण बघितलं की एचटीएमएल मध्ये आपण किती टाईपचे लिस्ट टाकू शकतो. आणि सगळ्यात मोस्टली प्रॉपर्टी जी बघितली लास्टला ती म्हणजे फ्लोट लेफ्ट. म्हणजेच काय की आपल्याला लिस्ट हॉरिझॉन्टली डिस्प्ले करायची असेल तर आपण काय करतो, फ्लोट लेफ्ट प्रॉपर्टी देतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केलं, अनऑर्डर्ड लिस्ट बघितली. ठीक आहे, तर नेक्स्ट होती आपली ऑर्डर लिस्ट. तर ऑर्डर लिस्ट मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. काय बघितलेलं होतं ऑर्डर लिस्ट मध्ये, हे बघा अशा टाईपचं आपण काय केलेलं होतं की ऑलरेडी बघितलं होतं की ओएल मध्ये आपण काय केलेलं आहे, ऑर्डर लिस्ट घेतलेली आहे. ऑर्डर लिस्ट मध्ये आपण काय केलं, एलआय दिलं. बरोबर, आता आपल्याला काय करायचंय, तर एलआय जो आपला प्रिंट होतो आता नंबरिंग न होतो. बरोबर, म्हणजेच काय की 1 2 3. आता आपल्याला तो नंबरिंग चेंज करायचा असेल तर आपण कशा पद्धतीने नंबरिंग चेंज करू शकतो, तो वाला नेक्स्ट पार्ट आता आपण बघूयात. म्हणजेच ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्डर लिस्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादा डायनॅमिक डेटा वगैरे डिस्प्ले करायचा त्यासाठी अनऑर्डर्ड लिस्ट हा यूज केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे आता आपण टाईप बघूया त्याचा. बरोबर, ओएल मध्ये आपण काय करूया, त्याचा टाईप बघूया. तर टाईप मध्ये काय येते पहिले की जर आपला नंबर तर बाय डिफॉल्ट येतोय. बरोबर, जर आपल्याला नंबर तो अप्पर केस मध्ये करायचा, स्मॉल मध्ये करायचा, किंवा रोमन मध्ये करायचं, किंवा रोमन नंबर्स मध्ये करायचे, लोअर केस मध्ये, तर कशा पद्धतीने करू शकतो ते बघूयात आपण. ओके, तर सगळ्यात पहिले काय ओएल. तर ओएल मध्ये काय, आता मी याच्यामध्ये नवीन एक ओएल क्रिएट करते. त्याच्या आधी आपण इथे बीआर टॅग टाकूयात. ओके, तर नवीन एक ओएल करूयात.
OL मध्ये आपल्याला काय करायचं, टाईप द्यायचं आता. ठीक आहे, आता सेम मी काय करेल, लिस्ट यूज करेल आपल्याला, कारण का आपल्याला परत परत राईट डाऊन करायचं नाही, जे आहे तीच यूज करायची आपल्याला. तर इथं आपल्याला काय मेन्शन करायचंय, टाईप. आता टाईप मध्ये बघा हे सगळे येतात. पहिले काय येतं, नंबर, कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल रोमन, लोअर केस रोमन. ओके, तर सगळ्यात पहिले आपण 1 केला समजा. ठीक आहे, तर आता आपली जी लिस्ट आहे ती कशाने होईल डिस्प्ले, 1 2 3 4 अशा पद्धतीने होईल. बरोबर, तर बघू शकता तुम्ही हे 1 2 3 अशा पद्धतीने डिस्प्ले झाली. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, की सेकंड लिस्ट साठी बघायचंय. ओके, तर बघा नेक्स्ट मी केलं आणि टाईप मध्ये मी काय केलं, टाईप काढलं आणि इथं कॅपिटल ए टाकवा. ओके, तर कॅपिटल ए टाकल्यानंतर बघा सिरीज ही कॅपिटल A B C ने होईल सुरुवात. बरोबर, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मल्टिपल एक्झाम्पल्स घेऊ शकतो. आता बघा इथे आता स्मॉल ए टाकलं मी, तर काय होईल, आपली लिस्ट जी येते ती काय होईल, की स्मॉल लोअर केस लेटरने येईल. बरोबर, वेब डेव्हलपमेंट, रिॲक्ट JS, अँड्रॉइड डेव्हलपमेंट अशा पद्धतीने येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे इथे देऊ शकता, जे की तुम्ही बघितलं असेल इथं, की देण्यासाठी आपण काय यूज केलं, अप्पर केस करू शकतो, लोअर केस करू शकतो, त्याच्यानंतर रोमन नंबर्स अप्पर केस मध्ये टाकू शकतो, रोमन नंबर्स लोअर केस मध्ये टाकू शकतो. बरोबर, जर तुम्हाला स्पेसिफिक लिस्ट आहे ती काउंट पासून स्टार्ट करायची. बरोबर, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, की आता जसं आपलं 1 2 3 किंवा ए पासून आहे तसं तुम्हाला काय करायचंय, की मधूनच स्टार्ट लिस्ट करायचे. म्हणजे एखादी लिस्ट आहे 50 पासून 100 पासून सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. त्याला आपण काय म्हणतो, तर नेक्स्ट मध्ये घेऊया H1. ठीक आहे, तर याला आपण म्हणू शकतो कंट्रोल लिस्ट काउंटिंग. कंट्रोल लिस्ट काउंटिंग. ओके, कंट्रोल लिस्ट काउंटिंग म्हणू शकतो. ठीक आहे, आता कसं होतंय एक्झाम्पल ते दाखवते तुम्हाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काय करूयात, BR टॅग कंपल्सरी टाकायचं, कारण आपल्याला नेक्स्ट लाईन मध्ये करायचं. आता वेगळ्यात पहिले बघा इथं आउटपुट मध्ये कंट्रोल लिस्ट काउंटिंग झालं, तर इथं आपण ऑलरेडी हे 1 2 ABC हे करून बघितलं. आता आपल्याला काय करायचं, की ती लिस्ट आहे ती स्टार्ट 15 पासून करायची. बरोबर, तर ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं पहिलं तर आपण काय करूया, हा वाला पार्ट कॉपी पेस्ट करूया खाली. ठीक आहे, हे करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, की स्टार्ट हा आपल्याला ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे. स्टार्ट आणि इथं व्हॅल्यू द्यायचे. बरोबर, स्टार्ट हा ऍट्रिब्यूट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायची, व्हॅल्यू द्यायची. तर मी इथं काय केलं, समजा 50 दिले. ओके, आता रन करून बघूया आउटपुट कसं येत आहे. तर खाली बघा 50 पासून स्टार्ट झालं तर 50 51 52 अशा टाईप मध्ये काय झालेले आन्सर आलेले. बरोबर, तर तुम्ही काय म्हणू शकता, कंट्रोल लिस्ट काउंटिंग. बरोबर, सेम आता नेक्स्ट आहे की नेस्टेड HTML लिस्ट, जशी आपण UL मध्ये यूज केली सेम त्याच पद्धतीने आपण काही करू शकतो, की OL मध्ये सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे, H1 टॅग मध्ये नेस्टेड HTML लिस्ट. ओके, तर याच्यामध्ये काय करूयात आपण, की सेम आपल्याला काय करायचं, तर सेमच मी हा वाला पार्ट कॉपी करून घेते. ओके, खाली पेस्ट करते. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, की नेस्टेड HTML लिस्ट यूज करायचे युझिंग OL. बरोबर, तर सेम OL हे काढून टाकतात, आपल्याला याची गरज नाही. तर रिॲक्ट JS मध्ये सेम काय करायचं, आपल्याला मेन ठेवायचे. ह्याच्यामध्ये आपण आता काय करू शकतो, यूज OL आणि OL मध्ये मल्टिपल LI म्हणजेच HTML LI मध्ये CSS. ओके, तर हे OL मध्ये पण आपण नेस्टेड HTML लिस्ट यूज करू शकतो. बघा काय केलं, OL मध्ये LI, परत सेकंड LI घेतला ज्याच्यामध्ये हा मेन आहे, त्याच्यामध्ये सब लिस्ट HTML आणि CSS. ओके, तर या पद्धतीने आपण याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर बघा आपली नेस्टेड HTML लिस्ट विथ ऑर्डर लिस्टने डिस्प्ले झालेली आहे. ठीक आहे, तर हे काय OL बघितलं, OL मध्ये आपण ऑर्डर लिस्ट बघितली, त्याच्यानंतर आपण टाईप बघितला, टाईप मध्ये आपण हे सगळे टाईप बघितले. त्याच्यानंतर आपण काय केलं, की स्टार्ट ऍट्रिब्यूटने आपण त्याला यूज करू शकतो बघितलं, लिस्ट आयटम आपण करू शकतो, नेस्टेड बघितलं, कंट्रोल लिस्ट काउंटिंग सुद्धा बघितलं. ठीक आहे, तर हे आहे की ऑर्डर लिस्ट. आणि नेक्स्ट जी होती आपली डिस्क्रिप्शन लिस्ट. बरोबर, जे आपण खाली यूज केलेली आहे डिस्क्रिप्शन लिस्ट. तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण
ऑलरेडी बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये DL, DT, DD हे 3 मेन इम्पॉर्टंट टॅग आहेत, तेच आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण यूज केलं DL आहे डिस्क्रिप्शन लिस्ट साठी. त्याच्यानंतर यूज केलं आपण DT आहे आपलं डिस्क्रिप्शन टर्म साठी. ओके. आणि DD आहे डिस्क्रिप्शन डिस्क्राईब करण्यासाठी आपण यूज केलं जातं, म्हणजे डिस्क्रिप्शन लिस्ट. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण HTML टेबल मधला कॉलम ग्रुप आणि HTML लिस्ट हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट ज्यावेळेस पण आता आपण काय करणार आहे की एखादा HTML पार्ट बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय येणार आहे, तर मल्टिपल टाईपचे ब्लॉक लेवल एलिमेंट्स येणार आहेत, इनलाईन एलिमेंट्स येणार आहेत, बरोबर, DIV येणार आहेत. तर ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत, कारण ज्यावेळेस आपल्याला एखादा DIV घ्यायचा आहे तर त्याला किती पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो, तर तो वाला बघणार आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय की ज्यावेळेस ब्लॉक लेवल एलिमेंट यूज करतो, बरोबर, तर त्यावेळेस आपल्याला DIV, P टॅग किंवा स्पॅन हे यूज करावं लागतात. ठीक आहे. तर नेक्स्ट ज्यावेळेस आपण DIV यूज करणार आहे त्यावेळेस आपण मल्टिपल सेक्शन्स पण क्रिएट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपण जर आपल्याला पॅटर्न डिझाईन करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला क्लासेस आणि ID सुद्धा घ्यावं लागतं. ठीक आहे. तर आज आपण इथेच एंड करूयात आणि नेक्स्ट सेशनला आपण स्टार्ट करूयात HTML ब्लॉक अँड इनलाईन विथ ID अँड क्लासेस. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन.